सो नमस्कार, मी विवेक रणवरे. आज या एका वंडरफुल बिझनेस अपॉर्च्युनिटीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. बेसिकली आजची अपॉर्च्युनिटी थोडीशी आपल्याला विचार करायला लावणारी आहे. आज कदाचित तुमचा ऑलरेडी एखादा जॉब सुरू असेल, एखादा छोटासा किंवा मोठा व्यापार सुरू असेल, व्यवसाय असेल, किंवा तुम्ही गृहिणी असाल, पार्ट टाइम मध्ये काही करायची इच्छा ठेवत असाल, विद्यार्थी असाल, की भविष्यामध्ये करिअरमध्ये काहीतरी मोठं काहीतरी करायचं असेल, किंवा तुमची काही उराशी बाळगलेली मोठी स्वप्न असतील. मी सुद्धा बेसिकली एका मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतो आणि नोकरीसाठी ज्या वेळेला मी सुरुवात केली त्यावेळेला इच्छा खूप होती की व्यवसाय कुठला तरी करायचा आपल्याला. कारण तडजोडीचं आयुष्य लहानपणापासून बघितलं होतं आणि त्यातून जर बाहेर पडायचं असेल तर थोडंसं वातावरणात मध्ये बघितल्यानंतर लक्षात आलं की व्यवसाय केला की पैसे जास्ती असतात. नोकरी करणाऱ्या माणसाला नेहमी 3 तारखेची, 5 तारखेची किंवा 10 तारखेची वाट बघावी लागते. या चक्रव्यूहातून बाहेर पडायचं होतं, परंतु पडता येत नव्हतं. मग नाईलाजास्तव परत एकदा जसं वडिलांनी 40 वर्ष नोकरी केली तशी मलाही नोकरी करायला भाग पाडलं परिस्थितीने, असं म्हणायला हरकत नाही. कारण भाग भांडवल असं काही मोठं नव्हतं जेणेकरून मी व्यवसायाला सुरुवात करू शकतो. मोठं भांडवल नव्हतं, बॅकिंग काहीच नव्हतं. सो बेसिकली नोकरी करायला सुरुवात केली आणि तडजोडीतून बाहेर पडू असं वाटलं, पण नोकरीमध्ये तसं वाटलं नाही. आणि 1998 साली नेटवर्क मार्केटिंगची संधी माझ्या समोर आली. आणि एक सिंपल गोष्ट, मला ऍक्च्युली त्या प्रेझेंटेशन मध्ये काय झालं हे अजिबात लक्षात नाहीये, पण मला असं कुठेतरी वाटलं की ह्या व्यवसायामध्ये आपण काहीतरी करू शकतो. कारण इथे कुठल्याही प्रकारची भांडवल गुंतवणूक लागत नाही, इन्फ्रास्ट्रक्चर लागत नाही, तुम्हाला अनुभव लागत नाही. या व्यवसायाचं नॉलेज नसलं तरी चालेल. समोरचा प्रेझेंटेशन देणारा व्यक्ती म्हणत होती की आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या गोष्टी शिकवणार आहोत. मिडल क्लास बॅकग्राऊंड होतं, नोकरीचं बॅकग्राऊंड होतं घरामधलं, त्यामुळे व्यवसाय शिकवला जातो किंवा व्यवसाय कुठेतरी शिकता येतो हे सुद्धा माहिती नव्हतं. आणि समोरचा व्यक्ती सांगतोय म्हटल्यानंतर चला करून बघायला काय हरकत आहे, बॅचलर लाईफ होतं, वेगळं काहीतरी करूया, चांगलं काहीतरी करूया असं वाटत होतं. आणि मी नेटवर्क मार्केटिंग मध्ये आलो. अँड आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की डायरेक्ट सेलिंगची संधी माझ्यापर्यंत एका व्यक्तीने पोहोचवली. मी शतशः आभारी आहे त्या व्यक्तीचा. पुढे 6 वर्ष मी त्या इंडियन डायरेक्ट सेलिंग कंपनीबरोबर काम केलं, खूप यशस्वीरित्या काम केलं. माझ्या जीवनामधली पहिली 4 व्हीलर मी त्या कंपनीमधून अचीव्ह केली, परचेस केली. फॉरेन टूर्स मी अचीव्ह केल्या. मी ज्या बॉसच्या अंडर काम करत होतो वारणा डेअरीमध्ये, वाशी, नवी मुंबईला, मी वर्षभरामध्येच त्या बॉसचा सुद्धा पगार मागे टाकला जो ब्रांच हेड होता. आणि मग मी राजीनामा दिला आणि मी फुल टाइम नेटवर्क मार्केटिंग मध्ये आलो. 6 वर्ष काम केल्यानंतर एक अशी स्टेज माझ्या जीवनामध्ये आली की जिथे मला असं वाटलं की अजून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लोकांवरती प्रभाव पाडता येईल. सो लेट अस टर्न फॉर ट्रेनिंग कोचिंग. आणि मी गेली 12-13 वर्ष ट्रेनिंग कोचिंग कन्सल्टन्सी करतोय. सो आज मी तुम्हाला जे शेअर करणार आहे ती कदाचित सिस्टम तुम्हाला माहिती असेल, कदाचित प्लॅनिंग माहिती असेल, पण एक असा जरिया, एक असा मार्ग मी तुम्हाला दाखवणार की आम्ही कसे काम करतो आणि आम्ही काय करतो हे बेसिकली आम्ही तुमच्यावर शेअर करणार आहे. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की मी बेसिकली जॉब बॅकग्राऊंड मधून बिलॉंग करतो आणि वडीलही माझे जॉबच करत होते. आणि हे करत असताना मला हे भाग पडलं विचार करायला की एखादी व्यक्ती ज्या वेळेला नोकरी किंवा व्यवसायामध्ये असते तेव्हा नक्की काय करते. आणि रॉबर्ट कियोसाकी सारख्या एका महान आर्थिक सल्लागार म्हणून आपण, फायनान्स कन्सल्टंट जे आहेत, त्यांच्यामध्ये 4 क्वाड्रंटमध्ये आपण ह्या भूतलावरच्या सगळ्या लोकांना तोलू शकतो, बोलू शकतो. नोकरी करणारी मंडळी किंवा स्वयंरोजगार मध्ये काम करणारी मंडळी, बेसिकली मंडळी अशी आहेत की जी काम करतात आणि त्यांना पैसे मिळतात. जोपर्यंत नोकरीमध्ये आहे, जोपर्यंत स्वतःच्या धंद्यामध्ये आहे तोपर्यंत पैसे मिळतील. काम करणं बंद केलं की पैसे मिळणार नाहीत. तसंच ह्या भूतलावरती 95% लोक अशी आहेत की ह्याच प्रकारच्या इन्कम सोर्स मध्ये काम करतात, जे आपण ऍक्टिव्ह इन्कम सोर्स म्हणतो किंवा टेम्पररी इन्कम सोर्स म्हणतो. जोपर्यंत काम करू तोपर्यंत पैसे मिळतील. याच्या विरुद्ध अशी काही लोक आहेत या भूतलावरती, 5%च लोक अशी आहेत की जी पॅसिव्ह इन्कम सोर्स मध्ये काम करतात. म्हणजे यांच्यासाठी एक मोठा जनसमुदाय काम करतो. आपण त्याला स्टाफ म्हणू शकतो, कामगार म्हणू शकतो, एक टीम म्हणू शकतो. भांडवल गुंतवणूक करायची कॅपॅसिटी असते, क्षमता, कॅपॅसिटी, पॉवर मोठी असते, नॉलेज असतं, एक कन्सेप्ट असते, एक आयडिया असते. आणि मार्केट साईज बघून किंवा मार्केटची गरज ओळखून त्याने एक बिझनेस प्रस्थापित केलेला असतो. आणि यांच्या पश्चात हा बिझनेस लोकांकरवी चालवला जातो आणि त्यांच्या पुढच्या पिढीला त्यातनं इन्कम मिळतं. आता लक्षात घ्या, अशी एक चौथी कॅटेगरी सुद्धा आहे की ज्यांच्या माध्यमातून बेसिकली इन्व्हेस्टर कॅटेगरी आपण म्हणू शकतो. इन्व्हेस्टर कॅटेगरी अशी कॅटेगरी आहे
की जे वेगळ्या वेगळ्या उद्योगांमध्ये असेल, बँकांमध्ये असेल, शेअर्समध्ये असेल, रिअल इस्टेटमध्ये असेल, पैसे गुंतवतात आणि ह्या पैशालाच ते कामाला लावतात आणि पैसा त्यांच्यासाठी काम करतो. मग ते व्याजाच्या स्वरूपामध्ये त्यांना इन्कम मिळतं, डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये इन्कम मिळतं. लक्षात घ्या, ह्या 4 क्वाड्रंटमध्ये लोक अशी आहेत की 2 प्रकारे आपण विभागू शकतो. एक ऍक्टिव्ह इन्कम सोर्स घेणारी मंडळी, नोकरी किंवा स्वयंरोजगार, आणि दुसरा पॅसिव्ह इन्कम सोर्स, ज्याच्यामध्ये मोठा बिझनेस त्यांनी प्रस्थापित केलेला असतो. मग त्याच्यामध्ये पार्ले, कॅडबरी, पॅराशूट, कोको कोला अशा नावाजलेल्या कंपन्या तुम्ही बघू शकता. किंवा मग इन्व्हेस्टर्स, अगदी रॉबिन बफेट सारखे इन्व्हेस्टर्स आहेत, ओके, किंवा फिरोदिया सारखे इन्व्हेस्टर्स आहेत. ही मंडळी इतर कंपन्यांमध्ये शेअर्समध्ये पैसे गुंतवतात आणि पैसा त्यांच्यासाठी काम करतो. जर तुम्हाला एक अशी गोष्ट विचारली की तुम्हाला काम करायला कुठे आवडेल, तुम्हाला काम ऍक्टिव्ह सोर्स मध्ये करायला आवडेल की पॅसिव्ह इन्कम सोर्स मध्ये करायला आवडेल, तर निश्चितच मेजॉरिटी लोकांची संकल्पना असेल की आपल्याला पॅसिव्ह इन्कम सोर्स मध्ये काम करायचं आहे. पण पॅसिव्ह इन्कम सोर्स मध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर निश्चितच आपल्याला एक कन्सेप्ट समजून घेतला पाहिजे, दॅट इज टाइम कंपाऊंडिंग. आता टाइम कंपाऊंडिंग कन्सेप्ट बेसिकली काय, लक्षात घ्या. तुमच्याकडे, माझ्याकडे, अंबानीकडे, टाटासकडे, पॅराशूटच्या मालकाकडे किंवा गायछापच्या मालकाकडे, सगळ्यांकडे 24 तास आहेत दिवसातले. हे 24 तास आपण ऍक्च्युअली कसे वापरतो त्याच्यावरती आपल्याला उत्पन्न किती मिळणार हे ठरतं. सर्वसामान्य व्यक्ती 100 रुपये प्रति तासाप्रमाणे काम करतो कारण त्याच्याकडे स्किल्स त्या लेवलचं असतं. एक प्रोफेशनल व्यक्ती 200 रुपये प्रति तासाप्रमाणे काम करतो कारण त्याच्याकडे स्किल थोडेसे अपडेटेड किंवा हायर व्हर्जनचं स्किल आहे. डॉक्टर किंवा इंजिनियर्स बघितले तर ताशी 1000 प्रमाणे काम करतात कारण त्यांनी शिक्षण पण मोठं घेतलेलं आहे, त्यांचा एक्सपिरियन्स मोठा असेल. हाय एक्सपिरियन्स प्रोफेशनल जर असतील, लॉयर्स, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाउंटंट्स वगैरे, ही जी प्रोफेशनल मंडळी आहेत, ही 10,000 रुपये प्रति तासाप्रमाणे सुद्धा उत्पन्न कमवतात. पण प्रॉब्लेम काय माहितीये का, ही मंडळी जोपर्यंत काम करतील तोपर्यंतच पैसे कमवतात. जर दुर्दैवाने समजा यांच्या बाबतीमध्ये काही दुर्घटना घडली तर निश्चितच यांना पैसे मिळत नाहीत. मग पैसे जर मोठे मिळवायचे असतील तर काय, एक लक्षात घ्या, कॉमन पर्सन, प्रोफेशनल, डॉक्टर, इंजिनियर्स वगैरे ह्या सगळ्या लोकांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. आणि ही कोणती गोष्ट माहितीये का, ही सगळी मंडळी ग्राहक आहेत. ही सगळी मंडळी ग्राहक आहेत. आणि या सगळ्या मंडळींना जर आपल्याला एका प्लॅटफॉर्मवरती जर घेऊन येता आलं तर, त्यांचं नेटवर्क बिल्ड करता आलं तर, त्यांची टीम बनता आली तर, ह्या सगळ्या लोकांमध्ये काय माहितीये का, ही लोक वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करतायत पण यांचं प्रोफेशन एकच आहे. यांचं गरज एक आहे. कोणती गरज आहे की ह्यांच्याकडे फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स वापरले जातात. नित्य नियमाने घरामध्ये वापरत येणाऱ्या वस्तू वापरल्या जातात, आयुर्वेदिक प्रोडक्ट्स वापरले जातात, फूड सप्लिमेंट्स वापरले जातात. मग यांच्या माध्यमातून एक नेटवर्क क्रिएट करता आलं तर, येस. आणि तीच संकल्पना आपण आज बघणार आहोत की ह्या सगळ्या लोकांना बघा, आज एखादी फॅक्टरी टाकली तर एका विशिष्ट कॅटेगरी, समजा तुम्ही लोणच्याची फॅक्टरी टाकली तर फूड इंडस्ट्री मधल्याच लोकांबरोबर तुम्ही काम करू शकता. तुमचं स्वतःचं हॉस्पिटल असेल तर तुम्ही कदाचित मेडिकलशी रिलेटेड लोकांबरोबरच काम करू शकता. तुमची एखादी फॅक्टरी असेल, इंजिनिअरिंगचा प्रोडक्ट असेल तर तुम्ही कदाचित त्या सेक्टरमधल्याच लोकांबरोबर काम करू शकता. तर आज जी संधी मी तुमच्या समोर मांडतोय, नेटवर्क मार्केटिंगची संधी, ज्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही व्यक्तीला तुमच्या बिझनेसमध्ये सामावून घेऊ शकता. म्हणजे लक्षात घ्या, पूर्ण या भूतलावरची जी जनता आहे, सध्या आपण भारताचा विचार करूया की प्रत्येक व्यक्ती तुमचा क्लायंट बनू शकतो, प्रत्येक व्यक्तीबरोबर तुम्ही नातं जोडू शकता, बिझनेस रिलेशनशिप डेव्हलप करू शकता. आणि याच्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, 3 महत्वाचे स्टेप्स आहेत, 3 महत्वाचे टप्पे आहेत. तुमची आणि माझी नॅचरल क्वालिटी, नैसर्गिक क्वालिटी जी आहे ना, तीच आपल्याला वापरायची. लक्षात घ्या, या व्यवसायामध्ये एक कॉमन थिंग आहे की प्रत्येक व्यक्ती ग्राहक असल्यामुळे त्यांनी बऱ्याच वेळेला ब्रँड चेंज केलेत. कधी मोबाईलचा ब्रँड, कधी लॅपटॉपचा ब्रँड, कधी घड्याळचा ब्रँड, कधी टूथपेस्टचा ब्रँड, कधी कारचा ब्रँड बदललेला आहे. येस, बदललेला आहे. सो ही नैसर्गिक गोष्ट, आपण ब्रँड बदलतोच, तेच काम आपल्याला इथे करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला आवडलेली गोष्ट तुम्ही आजपर्यंत लोकांनी नाही विचारली तरी सांगितलेलं आहे. पिकनिक स्पॉट असेल, शाळेबद्दल असेल, टेलर बद्दल असेल, किराणा दुकानाबद्दल असेल, फ्लिपकार्ट बद्दल असेल, अमेझॉन बद्दल असेल. काही लोकांनी सल्ला न मागता सुद्धा तुम्ही ओला किंवा उबेरचं नाव घेऊन सांगितलंय, किंवा झोमॅटो किंवा स्विगी मधनं आणा असं सांगितलंय. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट आवडली तर तुम्ही त्याची माहिती इतर लोकांना शेअर केलेली आहे, किंवा मी म्हणतो फ्रीमध्ये सल्ला दिलेला आहे. तसंच तिसरी महत्वाची गोष्ट, सपोर्ट. तुम्ही घरामध्ये लहानपणापासून तुमच्या भावंडांना सपोर्ट केलाय, तुमच्या मित्रांना सपोर्ट केलाय, घरामध्ये आईला तुम्ही सपोर्ट केलाय, राईट. तुमच्या शेजारी पाजारी एखादा व्यक्ती डिमोटिवेट असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला मार्गदर्शन केलंय, त्याला सपोर्ट केलेला आहे. तुम्ही काम करता त्या ठिकाणी ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या टीमला सपोर्ट केलेला आहे, तुमच्या कलिग्सला सपोर्ट. सो ही सपोर्ट करण्याची तुमच्यामध्ये ऑलरेडी एक वृत्ती, एक क्वालिटी आहे. एका सामाजिक संस्थेवर तुम्ही काम करून कदाचित अनाथ आश्रमासाठी काम करता, आध्यात्मिक संस्थेमध्ये सेवादान हे काम करता, इतर लोकांना तुम्ही सपोर्ट मदत करताच. ही नैसर्गिक क्वालिटी लक्षात घ्या. तुमचं प्रोफेशन काय, तुमचं बॅकग्राऊंड काय, तुमचं एज्युकेशन काय, ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तुमच्यामध्ये ही नैसर्गिक 3 क्वालिटीज आहेत. एक
तर ब्रँड बदली करण्याची क्वालिटी ऑलरेडी आहे, आपण बऱ्याच वेळा केलेलं आहे. तुम्हाला चांगली वाटलेली गोष्ट तुम्ही इतर लोकांबरोबर शेअर करताच, येस, आणि सपोर्ट सुद्धा तुम्ही नैसर्गिकरित्या इतर लोकांना करत आलेला आहात. याच गोष्टीला 3 क्वालिटीजला तुम्हाला प्रोफेशनली कसं वापरायचंय हे आपण या व्यवसायामधनं साध्य करणार आहोत. सो आपण काय करतोय, ओके लाईफ केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबरोबर नातं जोडतोय. आणि काय नातं जोडतो लक्षात घ्या, नित्य नियमाने घरामध्ये वापरात येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण इतरत्र खरेदी न करता आपण ओके लाईफ केअर कडनं खरेदी करतोय. आपल्याला आवडलेल्या प्रोडक्ट्स आणि या व्यावसायिक संधी संदर्भात आपण आमच्या मदतीने, सिस्टमच्या मदतीने इतर लोकांबरोबर ती माहिती शेअर करणार आहात. तसंच इतर लोक जी तुमच्याबरोबर या बिझनेसमध्ये येऊ इच्छित असतील त्यांना तुम्ही सपोर्ट करणार आहात आमच्या मदतीने, एकटं नाही करणार आहात, आमच्या मदतीने. आता थोडंसं बॅकग्राऊंड समजून घेणं गरजेचं आहे. हा खूप मोठा व्यापार आहे, हा खूप मोठा व्यवसाय आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती तुमच्या आजूबाजूचा तुमचा कस्टमर आणि क्लायंट होऊ शकतो. तर मग एवढी व्यापकता असेल तर गव्हर्नमेंटची गाईडलाईन काय म्हणते लक्षात घ्या. गव्हर्नमेंटने 2016 साली, तसा तर इतिहास नेटवर्क मार्केटिंगचा भारतामध्ये 24-25 वर्षांचा आहे, परंतु इंडियन गव्हर्नमेंटने देर दुरुस्त 2016 साली गाईडलाईन दिली की ह्या व्यवसायाला कसं भारतामध्ये केलं गेलं पाहिजे. LIC जोपर्यंत एकटीच मार्केटमध्ये होती त्यावेळेला कुठलीही गोष्ट प्रॉब्लेमॅटिक नव्हती. लक्षात घ्या, ज्या वेळेला प्रॉब्लेमॅटिक इन द सेन्स नियमाची गरज नव्हती, नियमावलीची गरज नव्हती, कारण ती 100% गव्हर्नमेंटची बॉडी होती, गव्हर्नमेंटची सबसिडरी कंपनी होती. प्रायव्हेट प्लेयर्स ज्या वेळेला मार्केटमध्ये आले त्यावेळेला IRD ची स्थापना झाली आणि IRDच्या माध्यमातून इन्शुरन्स हा बिझनेस रेग्युलेट केला जातो. बँकांना रेग्युलेट करणारी संस्था आहे RBI. कोऑपरेटिव्ह बँका किंवा कोऑपरेटिव्ह स्टोर्सला एक कोऑपरेटिव्ह सहकार खातं आपण ज्याला म्हणतो ते गाईडलाईन देतात. तसंच भारतामध्ये मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स इंडियन डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीला गाईड करते किंवा गाईडलाईन देते. लक्षात घ्या, त्यांच्यासाठी नियमावली आखून दिलेली आहे. आता गाईडलाईन आलेली याचा अर्थ लक्षात घ्या, कदाचित 2016 सालाच्या अगोदर काही चुकीच्या गोष्टी सुद्धा मार्केटमध्ये झालेल्या असतील कारण नियमावली नव्हती. पण 2016 सालापासून बऱ्याच वेळेला असं बघायला मिळतं की चुकीचे कन्सेप्ट हद्दपार झालेले आहेत. आणि म्हणूनच फिक्की सारखी किंवा KPMG सारखी संस्था आपल्याला सांगते की पुढच्या 5 वर्षामध्ये जवळपास 60-70 हजार कोटीचा व्यापार प्रतिवर्षीचा ह्या सेक्टरमधून होणार आहे. लक्षात घ्या, सेक्टरमधून. आणि मला असं वाटतं ह्या फिगर कोविडच्या अगोदरच्या असल्यामुळे इथून पुढचा जर आपण विचार केला, वर्क फ्रॉम होमचं कल्चर वाढलेलं आहे, पार्ट टाइम मध्ये इन्कम सोर्स जनरेट झाला पाहिजे अशी लोकांची इच्छा निर्माण झालेली आहे, नोकऱ्यांची स्टेबिलिटी कमी झालेली आहे, व्यापारामध्ये चढउतार खूप होत चाललेला आहे आणि शून्य भांडवलामध्ये सुरू करता येण्यासारखा एकच व्यवसाय आहे तो म्हणजे येस, डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस. लक्षात घ्या, दुकान बदलून जर समजा व्यवसायाला सुरुवात होत असेल तर किती बढिया. बघा, एक इन्शुरन्सची एजन्सी जरी घ्यायची असेल ना माय डिअर फ्रेंड्स, तरी तुम्हाला IRD ची फीस द्यावी लागते, परीक्षा पास व्हावं लागतं. त्याच्यापेक्षा नेटवर्क मार्केटिंग किंवा इतर व्यवसायाच्या तुलनेमध्ये नेटवर्क मार्केटिंग इज व्हेरी इझी टू स्टार्ट. आणखी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, गव्हर्नमेंट सिरियसने आता युनिव्हर्सिटीजने सुद्धा याच्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केलेली आहे. कर्नाटका स्टेट ओपन युनिव्हर्सिटीने ऑलरेडी डायरेक्ट सेलिंग किंवा नेटवर्क मार्केटिंग वरती MBA चा कोर्स लॉन्च केलाय. भारतामधली चांगल्यातली चांगली युनिव्हर्सिटी दिल्ली युनिव्हर्सिटीने सुद्धा BCom ऑनर्सच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये नेटवर्क मार्केटिंग हा विषय शिकवायला सुरुवात केलेली आहे. ह्याचा अर्थ लक्षात घ्या, येणारा भविष्यकाळ बघून ती पुढची पिढी घडवते आज कॉलेजमधले, घडवली जाते. लक्षात घ्या, म्हणजेच काय, फ्युचर ब्राईट असल्याशिवाय काय आज विद्यार्थी घडवण्याचं काम सुरू आहे किंवा हे कोर्सेस रन करण्याचं काम सुरू आहे. जर मागणी नसती, डिमांडच नसती पुढे येणाऱ्या भविष्य काळामध्ये, तर हे कोर्सेस लॉन्च झाले असते का? नसते. आपल्याला थोडंसं ओपन माइंड करून इंडस्ट्रीकडे बघणं गरजेचं आहे. चला, इंडस्ट्री चांगली आहे, गव्हर्नमेंटने नियमावली दिलेली आहे, एज्युकेशन सेक्टरमध्ये कोर्सेस सुद्धा सुरू झालेले आहेत आणि व्यापकता वाढलेली आहे, वर्क फ्रॉम होमचं कल्चर वाढलेलं आहे. चला, मग अशा सेक्टरमध्ये काम करत असताना 450 पेक्षा जास्त कंपन्या मार्केटमध्ये आहेत की ज्या ह्या बिझनेसच्या द्वारे मार्केटमध्ये कार्यरत आहेत गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन प्रमाणे. मग सगळ्याच कंपनी योग्य असतील का, चांगल्या असतील का? आपल्याला चॉईस करावी लागेल कंपनी. येस, कारण आपल्याला जनरेशन टू जनरेशन पुढच्या पिढीपर्यंत उत्पन्न जाणारं आज आपल्याला सेक्टर किंवा आपल्याला व्यवसाय निर्माण करायचा आहे. सो कोणतीही कंपनी निवडत असताना कदाचित तुम्ही या अगोदरही कदाचित काही कंपनीज बरोबर जर काम केलं असेल आणि जर फसले गेलेले असाल किंवा कदाचित तुम्ही यशस्वी ठरलेले नसाल तर लक्षात घ्या, याची कारणं तुम्हाला ह्या स्लाइडवर दिसणार आहेत. प्रोफाईल असलं पाहिजे, स्ट्रॉंग असलं पाहिजे, प्रोडक्ट रेंज सर्वसामान्य लोकांना पटतील, दुसरी समजतील अशी पाहिजे, प्राइजेस सुद्धा परवडणारी प्राइजेस पाहिजे, अदरवाईज MLA मध्ये बऱ्याच वेळेला चढ्या भावाने प्रोडक्ट्स प्रमोट होतात असं दिसतं. पे आउट, प्रॉफिटेबिलिटी खूप चांगली पाहिजे. आपण स्टेप बाय स्टेप पुढे बघणार आहोत. आणि लक्षात घ्या, आता कुठे युनिव्हर्सिटीजमध्ये याचं एज्युकेशन दिलं जातंय, म्हणजे काही वर्षांमध्ये एक अशी पिढी म्हणा किंवा अशी लोक निर्माण होतील की ज्यांना नेटवर्क मार्केटिंगचं
कॉलेजमध्ये एज्युकेशन दिलेलं असणार आहे, मग तोपर्यंत या इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या लोकांची जबाबदारी त्या कंपनीने घेतली पाहिजे सिस्टमची किंवा एज्युकेशनची. म्हणूनच डायरेक्ट सेलिंग मध्ये जर करिअर करायचं असेल तर एज्युकेशन सिस्टम स्ट्रॉंग असणं फार आवश्यक आहे. एक एक करून बघूया. आता प्रोफाईल. आता ओके लाईफ केअरची प्रोफाईल आणि अचिव्हमेंट काय लक्षात घ्या. ओके लाईफ केअर प्रायव्हेट लिमिटेड मागचा प्रवास जर 3.5-4 वर्षांचा बघितला, या नोव्हेंबरमध्ये आपल्याला बरोबर 4 वर्ष पूर्ण होतात. लक्षात घ्या या 4 वर्षामध्ये कंपनीने काय काय गोष्टी अचीव्ह करत चाललेली लक्षात घ्या. कंपनीचं बॅकग्राऊंड समजून घ्या. 20 वर्षापेक्षा जास्त डायरेक्ट सेलिंगचा तसंच पारंपरिक व्यवसायाचा एक्सपिरियन्स आहे, जो इतर कंपनीजमध्ये नव्हता, जो तुम्ही फुल्ली समोर बघताय. 4.5 एकर मधून ऑफिस सुरू केले कंपनीने. आज 2 एकर मध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. 5 वेअर हाऊसेस सुरू केले, 13 ओपनिंगच्या मार्गावर आहेत, या वर्षभरामध्ये होतील. ऑलरेडी आपल्याकडे रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरती काम करणारी शास्त्रज्ञांची टीम आहे. 6 शास्त्रज्ञ आपल्याकडे पगारावरती आहेत. 21 सायंटिस्टचा पॅनल आहे. लक्षात घ्या, जे इतर कंपनीजकडे नव्हतं. समोर तुम्ही बघता या सगळ्या गोष्टी टिकमा केल्यात ओके लाईफ केअर साठी. बाकी बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह कंपन्यांमध्ये ह्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या. 100 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत आणि या प्रोडक्ट्समध्ये प्रोबायोटिक जगामध्ये घेऊन येणं ही पहिली डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे. दरवर्षी 40-50 प्रोडक्ट्स कंपनी मार्केटमध्ये आणते, जे इतर लोकांना शक्य झालेलं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्लॅन मधली प्रॉफिटेबिलिटीमुळे 2 डिस्ट्रीब्युटर्स ऑलरेडी प्रति महिना 20 लाखापेक्षा जास्ती पैसे कमवत आहेत. 5 डिस्ट्रीब्युटर 10 लाखापेक्षा जास्ती पैसे कमवत आहेत. 10 डिस्ट्रीब्युटर्स 5 लाखापेक्षा जास्त पैसे कमवत आहेत आणि 70 पेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर्स अवघ्या 3.5 वर्षामध्ये 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न घेतात. लक्षात घ्या. आणि ही सक्सेस स्टोरी एव्हर ग्रोईंग आहे, फास्टेस्ट ग्रोईंग आहे, कारण कंपनीचं प्रोफाईल खूप स्ट्रॉंग आहे. आणि मेन प्रोफाईल विजन जे आपण म्हणतो ग्रोथ आणि एक्झिक्युशन 3.5 वर्षामध्ये जी हासिल केली कंपनीने, ती इतर कंपन्यांना पहिल्या 4-5 वर्षामध्ये सुद्धा करायला जमलेली नाहीये. माय डिअर फ्रेंड्स, इतरही डायरेक्ट सेलिंग कंपन्या जशा वेगळ्या वेगळ्या असोसिएशनच्या मेंबर्स असतात, आपलीही कंपनी नामवंत आणि प्रतिष्ठित असोसिएशनची मेंबर्स आहे, ज्या बॉड्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बरोबर या इंडस्ट्रीसाठी योगदान देतात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रोडक्ट्स. प्रोडक्टचं विजन काय आहे ते समजून घ्या. ओके लाईफ केअर किंवा इतर कुठलीही डायरेक्ट सेलिंग कंपनी बेसिकली काय मार्केटमध्ये सांगते लक्षात घ्या. ट्रॅडिशनल डिस्ट्रीब्युशन सिस्टम काय म्हणते, उत्पादकाकडनं एखादी वस्तू तयार होऊन ज्यावेळेस बाहेर पडते त्यावेळेला जाहिरातीच्या माध्यमातून, ट्रान्सपोर्ट, सीएनएफ एजंट, स्टॉकिस्ट, होलसेलर, रिटेल यांच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचते. म्हणजे दुकानात आपण ह्या वस्तू खरेदी करतो. मग ह्या सगळ्या मधल्या लोकांना कमिशन जाते किंवा त्यांच्या मेहनतीचा वाटा त्यांना जातो, याच्यामध्ये दुमत काही नाहीये. परंतु डायरेक्ट सेलिंगचा ऍक्च्युअल बिझनेस कसा आहे, कंपनीकडून डायरेक्टली ग्राहकापर्यंत ही वस्तू पोहोचते एका डिस्ट्रीब्युटरकडनं, म्हणजे तुमच्या आमच्याकडनं, लॉयल कस्टमरच्या माध्यमातून. आणि इथे कस्टमरला 2 फायदे दिले गेलेत. एक तर वस्तू कमी किमतीमध्ये मिळणार, डिस्काउंट मध्ये मिळणार, आणि दुसरी गोष्ट व्यवसाय करण्याची संधी मिळणार. आजपर्यंत कोणीही कस्टमरच्या गरजा ओळखून प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलेले नाहीयेत. येस, जे तुम्ही आज किराणा मालाच्या दुकानात, डीमार्ट किंवा बिग बाजार मध्ये जे प्रोडक्ट्स खरेदी करून आणता, त्या लेवलचे प्रोडक्ट्स ओके लाईफ केअरनेच आज मार्केटमध्ये दिलेले, त्याच्या अगोदर कुठल्याही कंपनीने दिलेले नाही. त्यामुळे हे म्हणतो मी की ट्रू नेटवर्क मार्केटिंगची कंपनी आहे, की पारंपरिक व्यवसायाला ऍक्च्युअली कॉम्पिटिशन देणारी ही कंपनी आहे. सर तुम्हाला काही प्रोडक्ट्स रिटेलमध्ये मिळणाऱ्या प्रोडक्टचं कंपॅरिझन दाखवतोय. तुम्ही स्लाइडवर बघताय, मधला जो प्रोडक्ट आहे तो ओके लाईफ केअरचा असणार आहे. प्रत्येक स्लाइडमध्ये इतर प्रोडक्ट्स ट्रेडिशनल मार्केट मधले, नेटवर्क मार्केटिंग मधले नाहीत. तुम्ही प्राइस बघा आणि प्रोडक्ट बघा. आपण ट्रेडिशनल मार्केटला कॉम्पिटिशन करतोय. कुठलाही प्रोडक्ट घ्या तुम्ही, मधला प्रोडक्ट तुम्हाला स्वस्त दिसतोय, आपण ट्रेडिशनल मार्केटला कॉम्पिट करतोय. दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त असलेले सगळे प्रोडक्ट्स आहेत. नावाजलेल्या प्रोडक्ट बरोबर आपण कॉम्पिटिशन देतो. कुठल्याही नेटवर्क मार्केटिंग कंपनीच्या प्रोडक्टला आपण कॉम्पिटिशन गृहीत धरत नाहीये. आज पहिल्यांदाच असं कुठल्या तरी कंपनीने केलं, विजन असं ठेवलं, हिंदुस्तान लिव्हर, प्रॉक्टर अँड गॅम्बल, पतंजली, बैद्यनाथ, हिमालया, झंडू, आयटीसी ह्या कंपनीने कॉम्पिटिशन देण्याचं कंपनीचं विजन लक्षात घ्या. म्हणजे प्रोडक्ट सर्वसामान्य लोकांना पटतील, रुचतील, परवडतील, समजतील असे प्रोडक्ट्स आहेत. अगदी 700 मधले ₹3, ₹5, ₹10 सुद्धा प्रोडक्ट्स मार्केटमध्ये कंपनीने उतरवले. कंपनीचे प्रोडक्ट्स तुम्ही खेड्यापाडी, वाडी वस्तीपासून ते मेट्रो शहरांपर्यंत सहज मार्केट करू शकता. आज मिडल क्लास लोकांची संख्या भारतामध्ये फक्त 3% आहे. 2% गर्भ श्रीमंत लोक आहेत. 95% लोक लोअर मिडल क्लासमध्ये येतात आणि यांच्याकडे कुठल्याही नेटवर्क मार्केटिंग कंपनीने पाहिलेलं नाहीये, त्यांची गरज ओळखलेली नाहीये. आणि मला जॉईन करण्याचं मेन कारण या कंपनीवर होतं, ही प्रॉडक्ट रेंज जी ट्रेडिशनल मार्केटच्या टक्करची आहे. समोर तुम्ही बघताय, डायरेक्ट सेलिंग मधून जर एखादा प्रोडक्ट आपण खरेदी केला, ट्रेडिशनल मार्केटमधून खरेदी केला आणि ओके लाईफ केअर मधून खरेदी केला, तर निश्चित तुम्हाला समोरच्या स्लाइडमध्ये दिसतंय की ओके लाईफ केअर मधून तुमचे पैसे दोन्ही मार्केटच्या, येस, ट्रेडिशनल मार्केट आणि डायरेक्ट सेलिंग मार्केटच्या तुलनेमध्ये कमी मध्ये तुम्हाला वस्तू मिळेल. याचा अर्थ तुमचे
पैसे जास्तीचे वाचणार आहेत, लक्षात घ्या. पहिल्यांदाच भारतामध्ये असं घडतंय. आजपर्यंत कदाचित तुम्ही डायरेक्ट सेलिंग मध्ये पाहिलं असेल की आपल्याला प्रोडक्ट घ्यावा लागतो. जॉईन करण्यासाठी लोक प्रोडक्ट घेतात, कदाचित कन्सिस्टंटली प्रोडक्ट घेत नाहीत आणि त्यामुळेच लोकांना टिकून राहता येत नाही डायरेक्ट सेलिंगच्या बिझनेसमध्ये. सो एफएमसीजी प्रोडक्ट जे नित्यनेमाने घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत त्याच्याबरोबर कंपनीने ट्रॅडिशनल आयुर्वेदिक प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणले. ट्रॅडिशनल आयुर्वेदिक प्रोडक्ट्स, ही ट्रॅडिशनल आयुर्वेदिक प्रोडक्ट्स 24 आहेत. 60 कॅप्सूलची प्रत्येक बॉटल आहे आणि एका बॉटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्स्ट्रॅक्ट दिलेले आहेत. पारंपरिक आयुर्वेद असल्यामुळे वेदांचा जो फॉर्म्युला आहे तोच वापरला गेलेला आहे आणि आपण कॉम्पिटिशन देतोय पतंजली, बैद्यनाथ, झंडू, हिमालय ह्या प्रोडक्टला. 159 रुपयामध्ये 60 कॅप्सूल्स. माय डिअर फ्रेंड्स, इट्स अ मिरेकल इन डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री किंवा नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री. एफएमसीजी प्रोडक्ट्स कॉम्पिटिटिव्ह ट्रेडिशनल मार्केटला आहेत, आयुर्वेदिक प्रोडक्ट्स ही मार्केटमध्ये कॉम्पिटिटिव्ह प्राइसला आहेत. प्लस तिसरी कॅटेगरी जी आपली आहे ती आहे प्रीमियम फूड सप्लिमेंट्स. 100% सॅटिस्फॅक्शन गॅरंटी सगळ्या प्रोडक्ट्स वरती येते. 30 दिवसामध्ये प्रोडक्ट वापरला, नाही आवडला, परत केला, जीएसटी वजा जातात, तुम्हाला सगळे पैसे परत मिळतात, लक्षात घ्या. आता प्रीमियम फूड सप्लिमेंट मध्ये काही प्रोडक्ट्स लक्षात घ्या, काही स्पेसिफिक प्रॉब्लेम असेल, हार्टचा प्रॉब्लेम, लिव्हरचा प्रॉब्लेम, इंटेस्टाईनचा प्रॉब्लेम, पाईल स्टोनचा प्रॉब्लेम, किडनीचा प्रॉब्लेम वगैरे वगैरे, अशा प्रकारचे जे प्रोडक्ट्स अशा प्रकारचे जे काही प्रॉब्लेम्स असतात त्यांच्यासाठी इतर कंपन्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या इन्ग्रेडियंटसाठी वेगवेगळे प्रोडक्ट दिले जातात एका आजारावर काम करण्यासाठी किंवा एका व्याधीवर काम करण्यासाठी. वेळेस तुम्ही समोर बघताय ओके लाईफ केअरचं प्रोडक्ट, सगळे इन्ग्रेडियंट समाविष्ट एकाच बॉटलमध्ये, एकाच प्रोडक्टमध्ये आणि ते नाममात्र किमतीमध्ये. मी प्रत्येक प्रोडक्टचं काही तुम्हाला आज ट्रेनिंग देत नाही, फक्त कंपॅरिझन समजून घ्या. इतर कंपन्यांमध्ये ब्रेन रिलेटेड प्रोडक्ट्स तुम्हाला 3 ते 9 हजारापर्यंतची कॉस्ट बसते. आपल्या कंपनीमध्ये फक्त 999. ब्रेन फ्युअल. चित्र बघायचं आणि प्रोडक्ट द्यायचं एवढे सोपे करून ठेवले. आपल्या शास्त्रज्ञांनी मेन काम हे केलंय की सर्वसामान्य लोकांना रेकमेंड करता येतील अशी प्रोडक्ट रेंज आहे. अगदी चित्र बघून सुद्धा तुम्ही देऊ शकता. समोर तुम्हाला हार्टचं चित्र दिसतंय, त्या व्यक्तीला हार्टचा इश्यू आहे, तुम्ही बिंदास हा प्रोडक्ट देऊ शकता आणि मार्केटमध्ये कॉम्पिटिटिव्ह रेटला आहे, लक्षात घ्या. इम्युनिटी बुस्टिंग साठी सध्या हा खूप हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे आणि माझा हा सुद्धा फेवरेट प्रोडक्ट आहे. वात पित्त कफावरती काम करणारा हा प्रोडक्ट मार्केटमध्ये, याच्यासाठी तुम्हाला बरेच वेगवेगळे प्रोडक्ट घ्यायला लागतील. 4 ते 8 हजार रुपये किंमत लागेल. आपल्याकडे फक्त 699 रुपये. कुठलाही आजार असो त्या व्यक्तीला हा प्रोडक्ट द्या, कुठलाही आजार नसो त्या व्यक्तीला हा प्रोडक्ट द्या, तर हा बॅलन्स काय करतो? वात पित्त कफ बॅलन्स करतो. आता लक्षात घ्या, प्रोडक्ट रेंज आपल्या बिझनेससाठी जबरदस्त आहे. म्हणजे नित्य नियमाने आपण जे घरामध्ये किराणा मालाच्या दुकानात किंवा डीमार्ट मधून जे काही प्रोडक्ट्स खरेदी करून आणतो, पॅकिंग मधले प्रोडक्ट्स मिळते, कडधान्य नाही बोलत आहे, राईट. हे पॅकिंग मधले प्रोडक्ट्स तुम्हाला या कंपनीकडून मिळतात. येस, हेल्थ केअरचे प्रोडक्ट्स आहेत, पर्सनल केअरचे प्रोडक्ट्स आहेत, फूड प्रोडक्ट्स सुद्धा आहेत, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स, राईट, जे आता नवीन रेंज कंपनी मार्केटमध्ये आणते. किचन केअरचे प्रोडक्ट्स आहेत, टार्गेटेड आयुर्वेदा आहे. येस, टार्गेटेड आयुर्वेदा. आणि सगळ्यात खास गोष्ट काय माहिती की इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स आहेत. हे याच्या कॉम्पिटिशन मध्ये सहसा तुम्हाला फूड सप्लिमेंट मार्केटमध्ये प्रोडक्ट सापडणार नाहीत. त्याच्यानंतर परवडणारे, सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडणारे किंवा समजतील, रुचतील, पटतील असे प्रोडक्ट्स आहेत. युजर फ्रेंडली प्रोडक्ट्स आहेत. आयुर्वेदिकचा बेस आहे, ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आपण मार्केटमध्ये देतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या प्रोडक्ट्स आपल्याला करायचंय काय, हे तर आपण कुठूनही खरेदी करून आणू शकतो किंवा एखाद्या ओके लाईफ केअरच्या डिस्ट्रीब्युटरकडून आपण स्वस्तामध्ये प्रोडक्ट्स घेऊ शकतो. माय डिअर फ्रेंड्स, आपल्याला एक पाऊल पुढे जायचंय. ग्राहकांना जोडण्याचा हा कार्यक्रम आहे. ग्राहक जोडो अभियान म्हटलं तरी हरकत नाहीये. लक्षात घ्या, मी पहिल्या स्लाइडमध्ये, दुसऱ्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, डॉक्टर, इंजिनियर्स, शेतकरी असेल, गृहिणी असेल, विद्यार्थी असेल, जॉब प्रोफेशनल असेल, इन्शुरन्स एजंट असेल, बँकिंग सेक्टरमध्ये कुठलाही व्यक्ती, प्रोफेशन वेगळं वेगळं असेल, पण हे सगळ्या लोकांमध्ये कॉमन गोष्ट काय, ही सगळी मंडळी ग्राहक आहेत. डीमार्टचे ग्राहक असतील, किराणा दुकानदाराचे ग्राहक असतील, फ्लिपकार्टचे ग्राहक असतील, या सगळ्या ग्राहकांना एकत्र करण्याचं काम म्हणजे बिझनेस प्लॅन आहे आपला. लक्षात घ्या, फ्लिपकार्टने काय केले, प्लॅटफॉर्म दिला, वेगळ्या प्रकारच्या बिझनेसेसला एकत्र आणलं. ओला, उबरने काय केलं, वेगळ्या कार ओनर्सला एकत्र आणलं, एक सिस्टम दिली. लक्षात घ्या, आज कालपर्यंत त्यांचा तो व्यवसाय सुरूच होता. झोमॅटो, येस, स्विगीने काय केलं, रेस्टॉरंट सुरूच होते, कस्टमर जाऊन खातच होता किंवा घरी येऊन पार्सल आणून उघडतच होता. झोमॅटोने, स्विगीने काय केलं, ग्राहकांची गरज आणि रेस्टॉरंटची गरज ओळखून एक प्लॅटफॉर्म निर्माण केला. माय डिअर फ्रेंड्स, त्याच्यापेक्षाही व्यापक प्लॅटफॉर्म आहे आपला नेटवर्क मार्केटिंगचा. कुठल्याही व्यक्तीला तुम्ही या बिझनेसमध्ये घेऊन येऊ शकता. घेऊन येत असताना लक्षात घ्या, 2 प्लॅन मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. एक आहे बायनरी प्लॅन. बायनरी प्लॅन मध्ये काय आहे की तुम्ही ज्या वेळेला कंपनीचे लॉयल कस्टमर बनता, तुम्हाला डिस्ट्रीब्युटर बनण्याचा चान्स मिळतो. चला, आयुष्यभर तुम्ही प्रोडक्ट्स खरेदी कराल, ही गोष्ट चांगली आहे, हरकत नाहीये. पण तुम्ही जर हा व्यवसाय केलात किंवा नाही जरी केलात तरी तुमच्या शेजारी पाजारी, मित्रमंडळी, नातेवाईक, ही सगळी मंडळी
प्रोडक्ट्स वापरतायत, दात घासतायत, चहा पितायत, कपडे धुतायत, अंगाला साबण लावतायत, शॅम्पू, ह्या सगळ्या गोष्टी नित्यनेमाने ते वापरतच आहेत. मग चला थोडस आपलं गुडविल जर आपण वापरलं आणि या व्यवसायाची संस्था थोडीशी जाहिरात आपण केली तर काय हरकत आहे. यूज, शेअर अँड सपोर्ट. चला आता मार्केटिंग प्लॅनकडे थोडंसं बघूया. कदाचित तुम्हाला ऐकून माहित असेल किंवा तुम्ही केलेले असतील अशा प्रकारचे प्लॅन. बेसिक्स फरक समजून घ्या. बायनरी प्लॅन म्हणजेच काय, मार्केटमध्ये जे प्रचलित शब्द आहेत मी ते वापरतोय. दोन लोकांना ए आणि बी ह्या लोकांना तुम्ही आमच्या मदतीने बिझनेसमध्ये समजा घेऊन येता, किंवा जनरेशन प्लॅन मध्ये तुम्ही आमच्या मदतीने ए बी सी डी अशा वेगवेगळ्या लोकांना या बिझनेसमध्ये घेऊन येता. एकट्याने कोणीही नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करून यशस्वी होत नाही. तुम्हाला सिस्टमची आणि जो व्यक्ती तुम्हाला या बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस करतो त्यांची आणि त्यांच्याबरोबर असलेल्या असोसिएटची मदत घ्यावीच लागते एकटा. आणि तुम्ही जर हे सगळं बघत असताना जर तुमच्या मनामध्ये असा विचार असेल की हे मला जमेल का, मी कसं करू शकेन, मला अनुभव नाही, ज्ञान नाही, तुम्ही योग्य आहात. तुम्ही एकटे करूच शकणार नाही. स्टॅम्प पेपरवरती कोणी चांगला लीडर लिहून देईल तुम्हाला, तुम्ही एकटे नाही करू शकणार. तुम्हाला सपोर्ट घ्यायचा आहे आमच्यासारख्या मंडळींचा ज्यांना अनुभव आहे किंवा तुमच्या अगोदर जॉईन झाले. आता संकल्पना समजून घ्या. 2 लेगच्या प्लॅन मध्ये किंवा मल्टिपल लेगच्या प्लॅन मध्ये मेन फरक काय, बायनरी मध्ये 2च लोकांनी या बिझनेसमध्ये घेऊन येऊ शकतात. तिथं पेअर इन्कम असतं, म्हणजे जोडीचं उत्पन्न दिलं जातं. प्रमाणात थोडंसं इथं फास्ट इन्कम मिळत असतं. पण इथं बिझनेस लाईफ टाइम कॅरी फॉरवर्डचा असतो, त्यामुळे बऱ्याचशा कंपन्यांना प्रॉब्लेम येतो. आजपर्यंत मार्केटमध्ये गेल्या 25 वर्षात एकही कंपनी बायनरी प्लॅन मध्ये टिकलेली नाहीये. आणि आज जर आपण बिझनेस प्लॅन ऐकतो तो ह्या गोष्टीसाठी ऐकतो की पुढच्या पिढीला आपलं उत्पन्न आपण सोडून जाणार आहोत. मग निश्चितच याचं गांभीर्याने आपल्याला विचार करायचा की बिझनेस प्लॅन सिलेक्ट करताना काय स्टेबल आहे की नाही तो प्लॅन. हा तुलनात्मक जनरेशन प्लॅन जो आहे, मल्टिपल लेगचा प्लॅन, इथे कुठल्याही प्रकारचं पेअर इन्कम दिलं जात नाही. इथले कुठल्याही प्रकारची बिझनेसची कॅरी फॉरवर्ड नसते. दर महिन्याला हिशोब करून कमिशन वाटलं जातं. त्यामुळे लाईफ लॉंग कंपनी कमिशन वाटू शकते आणि टिकू सुद्धा शकते, जे बायनरीमध्ये शक्य नाहीये. इन्कम प्रमाणात इथे थोडंसं स्लो असतं. त्यामुळे बरीचशी लोकांना जनरेशन प्लॅन मध्ये काम करतात, कंटाळतात वर्ष 2 वर्षामध्ये आणि पुन्हा एकदा ती बायनरीमध्ये अडकून जातात, ज्याला मी म्हणतो आसमान से निकला खजूर में अटका, आगीत न उतरून फोफटामध्ये. माय डिअर फ्रेंड्स, आज मी जे काही तुमच्याशी बोलतो हे गांभीर्याने सिरियसली का माहिती का, कारण कोरोनाने दाखवलेलं आहे की कुठल्याही बिझनेसची बँड वाजू शकते, काहीही होऊ शकतं. इनसिक्युरिटी आज अवतीभोवती. फायनान्शियल सिक्युरिटी आणि फॅमिली सिक्युरिटीसाठी आपला हा बिझनेस करायचा आहे. निश्चित स्टेबिलिटीचा विचार आपण केला पाहिजे. आणि बायनरी प्लॅन मध्ये स्टेबिलिटी मिळत नाही, पण ती थोडीशी फास्ट असते. जनरेशन प्लॅन मध्ये स्टेबिलिटी मिळते. मग ओके लाईफ केअरने स्वयंभू प्लॅन लॉन्च केलाय. स्वयंभू म्हणजे काय माहिती का, कुठलाही कॉपी पेस्ट नाहीये. ओके लाईफ केअरने 2 लेग मध्ये जनरेशन प्लॅन, ज्याला आपण हायब्रिड प्लॅन सुद्धा म्हणू शकतो, ही एक अनोखी गोष्ट आणली. त्यांनी काय केलं, जनरेशन प्लॅनचे चांगले फीचर्स आणि बायनरीचे चांगले फीचर्स एकत्र केले. येस, दोन्ही प्लॅन मधल्या पॉझिटिव्ह गोष्टी संशोधन करून एकत्र केल्या. आणि याच्या अगोदर कुठलाही प्लॅन ओके लाईफ केअरच्या अगोदर असा निर्माण झालेला नाहीये. इथून पुढे कदाचित जर भविष्यात झाला तर तो ओके लाईफ केअरची कॉपी कॅट असं लक्षात घ्या. सो आपण कार्बन कॉपी बरोबर थांबायचं की ओरिजिनल बरोबर थांबायचं तुम्ही ठरवा. नाव ओके लाईफ केअरचा जो हायब्रिड प्लॅन आहे, आपण म्हणून 2 लेगचं जनरेशन प्लॅन, याच्यावर 7 प्रकारचे आयुष्यभराचे उत्पन्न लक्षात घ्या. लाईफ लॉंग इन्कम, कंपनीचं विजन समजून घ्या. इथे फक्त टाइप्स ऑफ इन्कम म्हटलेलं नाही, लाईफ लॉंग इन्कम म्हटलंय. आता 7 प्रकारचे इन्कम्स तुम्हाला कोणते मिळतात ते आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. पहिलं रिटेल प्रॉफिट. लक्षात घ्या, तुम्ही कस्टमर ज्या वेळेला किंवा लॉयल कस्टमर ज्या कंपनीचे बनता त्यावेळेला कंपनी तुम्हाला डिस्काउंट मध्ये प्रोडक्ट्स देते. येस, कंपनी तुम्हाला डिस्काउंट मध्ये प्रोडक्ट्स देते. आज कोथिंबीरची गड्डी घ्यायची असेल, मेथीची गड्डी घ्यायची असेल, पावशेर भाजीचा भाव वेगळा, अर्धा किलो भाजीचा भाव वेगळा, 1 किलो घेतलं तर भाव वेगळा आहे. तो समोरचा भाजीवाला आपल्याला विचारतो, टोमॅटोचा भाव आपण विचारतो किती घेणार आहे. आपण म्हटलं कसं आहे, ते म्हणणार पावशेर 20 रुपये, 30 रुपये अर्धा किलो, 40 रुपये किलो. बात समजू घेरायचे. म्हणजे 5-50 रुपये खर्च करायचे असतील मार्केटमध्ये तर होलसेल सारखं विचारलं जातं किती घेणार आहे. इथे कंपनी तुम्हाला 100 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स, 1 प्रोडक्ट घ्या, 10 प्रोडक्ट घ्या, 15 घ्या किंवा 150 प्रोडक्ट घ्या, व्हॉट एव्हर, तुम्हाला 20% ते 40% फ्लॅट डिस्काउंट आहे माय डिअर फ्रेंड्स. यानी कस्टमरला न्याय देण्याचं काम कंपनीने केलेलं आहे. आता लक्षात घ्या, तुम्ही प्रोडक्ट ज्या वेळेला स्वतःसाठी वापरता पैसे वाचतात, तुम्ही ज्या वेळेला हे इतर लोकांना सांगतात त्यावेळेला तुम्हाला त्याच्यातून पैसे मिळतात, ज्याला आपण रिटेल प्रॉफिट म्हणू शकतो.
चला आपण काही सेल्समॅनशिप करणार नाहीये, पण जर आवडलेल्या गोष्टी आपण इतर लोकांना शेअर केल्या आणि त्याच्यातून थोडं उत्पन्न मिळालं तर हरकत काय. जर विराट कोहली हे काम करू शकतो, अमिताभ बच्चन जाहिरातीचं काम करू शकतो, रवीना टंडन रेनॉल्डची जाहिरात आपल्या लहानपणी करत होती, म्हणजे आम्ही लहान असताना करत होती, ती अजूनही आपल्या लक्षात आहे. मग ह्या लोकांना काही खायप्याला वांदे आहेत म्हणून ही लोक जाहिराती करतात का? नाही, ते रेकमेंड करतात. त्यांची ब्रँड व्हॅल्यू मार्केटमध्ये ते ती एनकॅश करतात. तुमची ब्रँड व्हॅल्यू भले टीव्हीच्या स्क्रीनवर नसेल, वर्तमानपत्रामध्ये नसेल, होल्डिंग भले तुमचं नावाचं लागणार नाही, पण तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये तरी तुमची ब्रँड व्हॅल्यू आहे की नाही, तिथे आपण प्रोडक्ट्स रेकमेंड करू शकतो आणि व्यवसाय रेकमेंड करू शकतो. चला आता तुम्ही जर समजा व्यवसाय रेकमेंड केला तर काय होऊ शकतं बघा. तुम्हाला पहिलं उत्पन्न मिळेल. तुम्ही आमच्या मदतीने, मी परत एकदा मुद्दाम स्टेटमेंट वापरतो, तुम्ही आमच्या मदतीने, एकट्याने काम करायचं नाहीये. 25 लोकांची यादी तयार करायची, आमच्या मदतीने या 25 लोकांना भेटायचंय आणि त्यांना व्यवसायाची संकल्पना आणि प्रोडक्ट समजावून सांगायचे. मी काय म्हणतोय, त्यांना जॉईन करा आपल्या बरोबर असं म्हणत नाही, आपलं काम आहे त्यांना सांगणं. 25 लोकांना का प्राथमिक यादी बनवायची? कारण ही 25 लोक तुम्हाला ट्रायलसाठी असणार आहे, जॉईन करण्यासाठी नाहीये. या बघा, हात साफ झाला पाहिजे की नाही? येस, हात साफ झाला पाहिजे. आपला गाडीवरती हात साफ झाला पाहिजे. ओके, एखाद्या व्यवसायामध्ये असेल तर डॉक्टर झाला तरी त्याला आधी इंटर्नशिप प्रॅक्टिस कुठेतरी जाऊन करावी लागते. वकील झाला, सीए झाला, कुणाच तरी हाताखाली इंटर्नशिप करायला लागते. फूड टेक्नॉलॉजीचा कोर्स केला, फार्मासिस्ट आहे, कुठल्या तरी फॅक्टरीमध्ये इंटर्नशिप करावी लागते. तशी समजून घ्या, एवढ्या मोठ्या बिझनेससाठी तुम्हाला फक्त 25 लोकांची इंटर्नशिप आहे, तुम्हाला अनुभव येण्यासाठी. आणि हे 25 लोकांमधले 2-5 लोक जॉईन झाले तर हरकत नाहीये, पण तुम्ही अपेक्षा ठेवू नका की 25 लोकांमधलं आपल्याला कोणी जॉईन झाला पाहिजे. नो, आपली शिकण्याची काय आहे, पहिली पायरी किंवा टप्पा आहे. सो ह्या 25 लोकांना तुम्ही आमच्या मदतीने व्यवसाय सांगणार आहात. काय घडतंय काय नाही घडतंय तुम्हाला अनुभव येण्यासाठी 25 लोक आहेत. समजा त्यातल्या 2 लोकांनी जॉईन केलं, ह्या 2 लोकांबरोबर आपण तेच काम करणार आहोत. त्यांनी एकट्याने काम करायचं नाही, त्यांनी, तुम्ही आणि आपण सगळे मिळून त्यांच्या 25 लोकांपर्यंत पोहोचणार आहोत. आणि ह्या दरम्यान काय होतं, 2चे 4 होतात, 4चे 8 होतात, स्टेप बाय स्टेप. आणि प्रत्येक व्यक्ती कुठल्याही बॅकग्राऊंडचा असेल तरी तो टूथपेस्ट वापरते, वॉशिंग पावडर वापरते, आयुर्वेदिक प्रोडक्ट्स वापरते घरामध्ये, किंवा प्रोटीन सप्लिमेंट वापरते, काही ना काही प्रोडक्ट वापरतोय. म्हणजे त्यांच्या माध्यमातून खरेदी होणारे क्वालिटीचा प्रोडक्ट त्यांना कमी रेटमध्ये मिळणार आहे. सो आपण म्हणूया की एचा जो ग्रुप झालेला आहे आणि बीचा जो ग्रुप झालाय, यांच्यामध्ये जर 2,500 बिझनेस सोलिंगची खरेदी झाली दोघांची, तर ती मॅच केली जाते आणि तुम्हाला एक ऍक्टिव्ह बोनस पॉईंट मिळतो. आता बिझनेस सोलिंग म्हणजे काय, एक डिस्ट्रीब्युटर प्राइस जी असते ना, त्याच्यामधून एक रक्कम बाजूला काढली जाते तुम्हाला आम्हाला वाटण्यासाठी, त्याला म्हटलं जातं बिझनेस व्हॉल्यूम. सो 2,500 बिझनेस व्हॉल्यूम डावीकडे उजवीकडे झाला की एक ऍक्टिव्ह बोनस पॉईंट मिळतो. कंपनी दर महिन्याला बिझनेस व्हॉल्यूमचा जो काही टर्नओव्हर करते त्याच्या 30% हिस्सा कंपनी बाजूला काढते आणि ऍक्टिव्ह बोनस अचिव्हर्स मध्ये हा वाटते. कसा वाटते, प्रत्येक 2,500 मॅचिंगला 1 पॉईंट. समजा 25,000 मॅच झाले बीबी तर 10 पॉईंट, 50,000 बी मॅच झाले तर 20 पॉईंट मिळतील. आणि या पॉईंटची व्हॅल्यू सरासरी असते 250 रुपये. आता लक्षात घ्या, प्रत्येक इन्कम अशाच स्वरूपाचा असणार आहे, पण मी इथे बेसिक तुम्हाला मुद्दाम संकल्पना समजून सांगितले. आज तुम्हाला या इन्कमची कॅल्क्युलेशन समजण्याची गरज नाही, याच्यासाठी कंपनीचं सॉफ्टवेअर ऑलरेडी तयार आहे. आपल्याला फक्त समजून घ्यायचं की बिझनेस कसा वाढतो. लक्षात घ्या, तुम्ही या व्यवसायात नसते आले तरी एच्या ग्रुपमध्ये आलेली मंडळी टूथपेस्ट वापरलीच असती, त्यांनी फक्त आपल्या माध्यमातून वापरली नसते. मग आपल्या माध्यमातून वापरले तर आपल्याला इन्कम मिळाला पाहिजे. आता एक उदाहरण आपण पकडतो की 50,000 बिझनेस राईट आणि लेफ्ट जर मॅच झाला तर ऍक्टिव्ह बोनस तुम्हाला 20 पॉईंटच्या प्रमाणे मिळतो 5,000. आता तिसरं उत्पन्न आहे कन्सिस्टन्सी बोनस. कंपनीमध्ये तुम्ही बिझनेस मेंटेन करा. का नाही मेंटेन होणार, प्रत्येक व्यक्ती तुमच्या ग्रुपमध्ये आलेला दात घासणारे, चहा पिणारे, अंघोळ करणारे, साबण लावणारे, शॅम्पू लावणारे, पर्सनल केअरची आयुर्वेदिक किंवा फूड सप्लिमेंट वापरणारच आहे, कारण गुड क्वालिटी प्रोडक्ट्स ऍट डिस्काउंटेड प्राइस. मग बिझनेस जर मेंटेन झाला 2,500 बी 3 महिने सलग, 4थ्या महिन्यापासून कन्सिस्टन्सी बोनस मिळतो. प्रत्येक 2,500 मॅचिंगला एक कन्सिस्टन्सी बोनस पॉईंट. मॅचिंग वाढलं म्हणजे 2,500, 5,000, 10,000 असं मॅचिंग वाढलं की कन्सिस्टन्सी बोनसचे पॉईंट त्या पटीत वाढतात. कंपनी दर महिन्याला बिझनेस सोलिंगचा जो उलाढाल करते त्या टर्नओव्हरचे 10% ह्या इन्कमसाठी कंपनी राखून ठेवते आणि तो तुमच्या आमच्यामध्ये वाटते. उदाहरण परत एकदा तेच पकडूया आपण. जर समजा 50,000 बिझनेस राईट आणि लेफ्ट मॅच झाला तर ऍक्टिव्ह बोनस आपल्याला मिळणारच आहे, जो 30% हिस्सा आहे. त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी बोनस सुद्धा ऍड होतो, जो 10% हिस्सा आहे. बघा लक्षात घ्या, आपण मेंटेन केलं तर उत्पन्न वाढलेलं आहे. आता पुढचं सुपर ऍक्टिव्ह बोनस. सुपर ऍक्टिव्ह बोनस तुम्हाला कधी मिळतो, जे मगाचं उदाहरण आपण पकडलेलं आहे. 50,000 बिझनेस सोलून राईटला आणि 50,000 बिझनेस सोलून लेफ्टला जर झाला तर तुम्हाला एक सुपर ऍक्टिव्ह बोनस पॉईंट मिळतो. प्रत्येक 50,000च्या मॅचिंगला एक सुपर ऍक्टिव्ह बोनस पॉईंट मिळणार आहे. म्हणजे 5 लाखाचं मॅचिंग झालं तर 10 सुपर ऍक्टिव्ह बोनस पॉईंट मिळतील. कंपनी बिझनेस सोलिंगच्या उलाढालीच्या दर महिन्याला 15% रक्कम ह्या इन्कमसाठी बाजूला काढते आणि ती साधारण एका पॉइंटला 4,000च्या आसपास त्याची व्हॅल्यू येते.
कंपनी आपल्याला वाटते. जर एका महिन्यामध्ये 50,000 बिझनेस मॅच केला तर तिन्ही उत्पन्न आपल्याला मिळणार आहेत. कुठलं एक नाही, तिन्ही उत्पन्न आपल्याला मिळणार आहेत. आता कार फंडचा बोनस बघूया. जर समजा तुम्ही सुपर ऍक्टिव्ह म्हणजे 50,000 बिझनेस राईट आणि लेफ्ट मॅच केला 3 महिने सलग, तर चौथ्या महिन्यापासून तुम्हाला कार फंड पॉईंट मिळतो. एका कार फंड पॉईंटची व्हॅल्यू असते साधारण 3,000 रुपये. कंपनी टर्नओव्हरच्या बिझनेस वॉल्यूमच्या टर्नओव्हरच्या 7.5% रक्कम बाजूला काढली जाते आणि ती कार फंड एचयूएस मध्ये वाटली जाते. प्रत्येक 50,000ला 1 पॉईंट, 1 लाखाला 2 पॉईंट, अशा पद्धतीने ही रक्कम वाटली जाते. आपण पुन्हा एकदा तेच उदाहरण पकडतोय. 50,000 बिझनेस वॉल्यूम राईट आणि लेफ्ट मॅच झाला की कार फंड पॉईंट आपण त्याच्यामध्ये ऍड केला. लक्षात घ्या, इन्कम वाढत चाललंय. हाऊस फंड तुम्हाला केव्हा मिळेल? ज्यावेळेस तुम्ही सुपर ऍक्टिव्ह बोनस 6 महिने सलग मेंटेन कराल. 6 महिने, त्यावेळेला प्रत्येक 50,000 बिझनेस वॉल्यूम मॅचिंगला तुम्हाला एक हाऊस फंड पॉईंट मिळतो. कंपनीच्या बिझनेस वॉल्यूमच्या उलाढालीच्या 5% रक्कम कंपनी बाजूला काढते. एका हाऊस फंड पॉईंटची व्हॅल्यू साधारण 2,500 रुपये येते. उदाहरण पुन्हा आपण तेच बघतोय. 50,000 दोन्ही साईडला बिझनेस मॅच झाला. हे सगळं उत्पन्न तुम्हाला मिळणार आहे ते साधारण होतं 17,000 रुपयाच्या आसपास, म्हणजे 16,900. थोडंसं प्लस मायनस असू शकतं, कारण कंपनी प्रत्येक महिन्याला उलाढालीची रक्कम वाटत असते. लक्षात घ्या. आता शेवटचं उत्पन्न आहे फ्लॅगशिप बोनस. तुम्ही ज्या व्यक्तीला पर्सनली या बिझनेसमध्ये घेऊन येता त्या व्यक्तीला तुम्हाला आणि आम्हाला मिळून यशस्वी करायचं. यशस्वी करायचं म्हणजे त्याने उत्पन्न कमवायला सुरू होतं, राईट. त्यांनी उत्पन्न कमवलं की त्यांच्या उत्पन्नाच्या 10% रक्कम तुम्हाला कंपनी देते. त्यांच्याकडनं नाही तुम्हाला मिळणार, कंपनी तुम्हाला देते ऍज अ रॉयल्टी. म्हणजे एका व्यक्तीला तुम्ही जोपर्यंत यशस्वी करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे फ्लॅगशिप बोनस मिळत नाही. यशस्वी बनवणे म्हणजे त्यांना 2 पैसे कमवून देणे. ते जेवढे पैसे कमवतील दर महिना पर्सनल आणलेली तुम्ही लोक, त्याच्या 10% रक्कम तुम्हाला कंपनी देणार आहे. आता समय जर करायचं म्हटलं तर लक्षात घ्या, 2 स्लॅब मध्ये आपल्याला बघता येईल. 40%चा हिस्सा आपल्याला कधी मिळतो? फक्त 2,500 बिझनेस मॅच केल्यानंतर. फक्त 2,500. पुढचे 27.5% आपल्याला 50,000 बिझनेस मॅच केल्यानंतर मिळतात, राईट. लक्षात घ्या, एवढंच टार्गेट आपलं हायएस्ट टार्गेट आहे 50,000 बिझनेस व्हॉल्यूम. आणि फ्लॅगशिप बोनस त्याच्यामध्ये ऍड केला तर टोटल उत्पन्न आपल्याला जे मिळणार आहे बिझनेस व्हॉल्यूम वरती ते आहे जवळपास 77.5%. कोरोना रिलीफ फंड याच्यामध्ये ऍड केला तर ते जवळपास 80% जातं. माय डिअर फ्रेंड्स, एकदम सिंपल काम आहे. ग्राहक जोडो अभियान आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. कन्सिस्टन्सी ऑफर कंपनी दर महिन्याला आपल्याला देत असते काही ना काही. त्याच्यानंतर अचिव्हर डेव्हलपमेंट प्रोग्राम 1 नाईट 2 डेजचा, लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम 2 नाईट 3 डेजचा ऍब्सोल्युटली फ्री. इंटरनॅशनल ट्रिप सुद्धा कॉन्टेस्ट लावते कंपनी आणि इंटरनॅशनल टूर सुद्धा फ्री. याचा विचार केला तर निश्चित कंपनी बिझनेस वॉल्यूमच्या जवळपास 100% रक्कम तुम्हाला आम्हाला वाटत असते. सक्सेस फॉर्म्युला फार सोपा आहे माय डिअर फ्रेंड्स. 2 लोकांनी जर प्रत्येक महिन्याला 2 लोकांनी या बिझनेसमध्ये जोडलं तर वर्षभरामध्ये साधारण 8,000 लोकांची टीम तयार होते. प्रत्येक व्यक्तीने फक्त 2 लोकांना जोडलं आणि 1 महिना लावला तरी चालेल. आणि या टर्नरच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीने फक्त नित्यनेमाने घरामध्ये वापरत असलेल्या वस्तू जरी घेतल्या तरी आपलं उत्पन्न साधारण 5 ते 6 लाखाच्या दरम्यान जाऊ शकतं. लक्षात घ्या, सिंपल स्टेप आहे. या व्यवसायामध्ये येण्यासाठी रजिस्ट्रेशन करा. पॅन कार्ड, आधार कार्ड त्या व्यक्तीला द्या ज्या व्यक्तीने तुम्हाला आजची ही लिंक शेअर केली आहे. पहिलं पर्चेसिंग करा, ट्रेनिंग अटेंड करा आणि तुमच्या टीमला आमच्या मदतीने बिल्ड करा, त्यांना सपोर्ट करा आणि फायनान्शियल फ्रीडम मिळवा. माय डिअर फ्रेंड्स, यूज, शेअर आणि सपोर्ट एवढंच काम आपल्याला आहे. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट. ज्या व्यक्तीने लिंक दिली त्यांना लगेच कॉल करा आणि भेटून बिझनेसला सुरुवात करा. धन्यवाद. हॅलो.